तिघांमध्ये ही 3 पायांची शर्यत 14 वर्षापासून सुरू झाली. आपण तिघही एकमेकांना ना बांधलो गेलो. आणि या शर्यतीत जर मला तुम्हाला जिंकू द्यायचं नसेल तर मला हरणं भाग आहे. ज्या नाटकानं अनेक पुरस्कारांवर मोहोर उमटवून रसिकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली असं 3 पायांची शर्यत या नाटकाचा अमृत महोत्सवी प्रयोग नुकताच शिवाजी मंदिर येथे पार पडला. गूढमयता आणि पाहताना श्वास रोखून ठेवेल असा विषय असलेल्या या नाटकाबद्दलच आज आपण अधिक जाणून घेऊयात यातील कलाकारांकडून. सोबतच रंगमंचावरील त्यांच्या सादरीकरणाची झलक आजच्या नाट्यरंजन मध्ये आपण अनुभवणार आहोत. जेव्हा हे नाटक आलं कॉमेडीपेक्षा वेगळं होतं. त्याच्यात सस्पेन्स, थ्रिलर आणि माणसाच्या भावनांशी खेळलेला लेखक आहे. त्याच्यात तो त्यांनी बऱ्यापैकी तो भावनांचं मिश्रण करून एका वेगळ्या पद्धतीने ह्या नाटकात 3 पायांची शर्यत यात मांडतो. ते नाटकच इतकं इंटरेस्टिंग आहे की त्याचा तो ग्राफ आहे. असं त्यातला एक पार्ट हा छान आहे, 2 पार्ट छान आहे असं होत नाही. त्याचा एक ग्राफ तयार होतो आणि त्या ग्राफप्रमाणे ते कॅरेक्टर जातं. जर आधीचं त्याचं कळलं नाही तर पुढचा पार्ट त्या कळणार नाही आणि मग त्याच्या पण पुढचा पार्ट कळणार नाही. असं मधून असं करता येत नाही. त्यामुळे अख्खं नाटक ते प्ले करायला मजा येते, गंमत येते. तुम्ही अशा घरात राहिलाय त्या घरात खून घडलाय. नुसताच खून नाही ना, मुंडक आपल्याला पाकळा जसा तडफडतो. लोकेश आणि मी एकाच सिरियलमध्ये काम करत होतो आणि त्यांनी मला या नाटकाबद्दल सांगितलं होतं. आणि जसा प्रत्येक नट हा म्हणजे कुठलीही भूमिका करण्यासाठी काय म्हणतात उत्सुक असतो किंवा त्याला प्रत्येक भूमिका ही हवीहवीशी वाटते, तशीच मला ही भूमिका ऐकल्यानंतर, लोकेशकडनं ऐकल्यानंतर पण असं मला वाटलं की मला ही भूमिका मिळाली असती तर किती छान झालं असतं. पण त्याच्यात वयाचंही जरा थोडंसं असं होतं की तो जो वयोगट होता तो साधारण एक 40 ते 45 हा वयोगट होता. त्यामुळे मला असं वाटलं होतं की कदाचित आपण त्या भूमिकेत बसूही शकणार नाही. त्यामुळे ठीक आहे म्हणलं, त्यामुळे मी ते सोडून दिलं होतं. आणि नंतर अश्विनीताईंचं कळल्यानंतर इमिजिएटली 2 दिवसांनी विजय सरांचा मला फोन आला आणि त्यांनी मला विचारलं की तू ही भूमिका करशील का. तर तेव्हा देखील मी त्यांना हेच म्हणाले की सर वयोगट मोठा आहे तर मला जमेल का, मला माहिती नाही आहे. तर ते म्हणाले मी करून घेईन तुझ्याकडनं, तू काळजी नको करूस. आणि हे माझं विजय सरांबरोबर 4थं नाटक आहे. त्यामुळे आता मी त्यांच्यावरती म्हणजे एक डिरेक्टर म्हणून तर खूपच जास्ती विश्वास आहे माझा त्यांच्यावरती. म्हणजे खूपच ग्रेट आहेत ते. त्यामुळे मी फार विचार न करता या भूमिकेसाठी हो म्हणाले आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ही खूप मोठी गोष्ट आहे. मेडिसिन कॅबिनेट मध्ये ठेवा. बरोबर, तुम्ही माझ्या घरी कधी आलेला नाही ना. इतका वेळा आलोय की माझ्यासाठी हा नाटकातला एक टर्निंग पॉईंट आहे. हे नाटक जेव्हा सुरू झालं त्याच्यानंतर मला म्हणजे मी कधीही अशी अपेक्षा करत नाही की ह्या भूमिकेचं कौतुक होईलच किंवा हे एक टर्निंग पॉईंट आहे. हा विचार ती भूमिका साकारताना कधी डोक्यात नसतो. पण जेव्हा त्याचे रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला लागतात तेव्हा खरंच खूप आनंद होतो. आणि तसंच या नाटकाच्या बाबतीत झालं. जेव्हा त्याचे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस यायला लागले तेव्हा खऱ्या अर्थाने ती भूमिका खरंच खूप अवघड होती आणि आपण बऱ्यापैकी त्याला न्याय दिला असं मला वाटू लागलं. एकतर सगळ्यात आधी म्हणजे नाटकाचा प्लॉट तो खूप इंटरेस्टिंग होता. ओरिजिनल नाटक ते इंग्लिश आहे, ते मराठी केलं होतं अभिजित गुरुनी. त्यांनी छान मराठी केलं तसं. दुसरी गोष्ट म्हणजे विजय केंकरे, माझा आवडता दिग्दर्शक, त्याच्यावर मी बरीच नाटकं केली आहेत. आणि तिसरा फॅक्टर म्हणजे संजय नार्वेकर, जो मित्र होता पण त्याच्यावर काम आम्ही एकत्र कधीच केलं नव्हतं. सो या 2-3 गोष्टी अशा होत्या की मला असं वाटलं की हे नाटक करावं म्हणून.
आणि आम्ही केलं आणि आज त्याचे 75 प्रयोग झालेत आणि खूप छान वाटतं आहे. मग मला सगळं अशा अवस्थेत मी त्यावेळी तुम्हाला कसं काय सांगू शकणार होतो, मी काय करत होतो आणि कुठे होतो हेच समजवण्याचा मी त्यावेळी प्रयत्न केला, पण तुम्ही समजूनच घेतलं नाही. तो किती खोटं बोलणार आहात तुम्ही, किती खोटं बोलणार आहात. दारू सोडणारा माणूस खिशामध्ये दारूची क्वार्टर घेऊन फिरत नाही. मी जेव्हा तुम्हाला पकडलं होतं ना, तेव्हा तुमच्या खिशामध्ये दारूची बाटली होती, हे तर मान्य करतात. हो, मीच ठेवली होती मुद्दाम, कारण कुठल्याही व्यसनापासून दूर पडून ते व्यसन सोडता येत नाही, तर ते व्यसन जवळ असून सुद्धा आपल्याला त्याची गरज भासता कामा नये, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण त्या व्यसनापासून लांब. रोल चॅलेंजिंग होता कारण एक पोलीस ऑफिसर याच्यामध्ये प्ले करतो आहे मी. अतिशय धूर्त आहे, हुशार आहे आणि समटाईम्स तो मतलबी पण आहे. मीडियाच्या प्रेशरमुळे आणि कधी वरिष्ठांच्या प्रेशरमुळे तो एक डिसिजन घेतो, एक निर्णय घेतो आणि त्याचे पडसाद एका माणसावर कसे उमटतात, त्याच्या आयुष्यावर कसे उमटतात आणि त्याचं हे नाटक आहे. कधी कधी काय होतं की खुर्चीची पॉवर असते ती कधी वापरली जाते, कधी कधी माणूस प्रेशरखाली काही चुकीचे निर्णयसुद्धा घेतो. तर अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर होतं जे त्यांनी एक 14 वर्षांपूर्वी एक निर्णय घेतला आणि 14 वर्षांनंतर त्याचा सगळा उलगडा झाला आणि काय आपण घेतलेला निर्णय चुकीचा होता का कसा होता, अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर होतं. मला असं वाटतं नाटक अख्खं माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं कारण मुळात माझी एंट्रीज होते जिथे मला माहीत असतं की हा माणूस कोण आहे. त्यामुळे तिथे आल्यानंतर त्याला माझी ओळख पटवून न देता त्याच्याकडनं त्याचा शोध घेणं, त्याच्या मनात काय चाललं आहे की त्याचं प्लॅनिंग काय आहे हे समजवत घेत मी शेवटापर्यंत पोहोचतो. तर मला असं वाटतं की कुठलाही पर्टिक्युलर एक प्रसंग नाटकातला असं नाही, मला असं वाटतं अख्खं नाटक चॅलेंजिंग होतं. त्याच्यावरही मारेकऱ्याने 7 वेळा वार केले होते. इतकंच नाही तर त्याचं डोकं ठिचलं होतं, त्याची नाजूक बोटं उलट्या दिशेने फिरवून तोडून बेडरूमच्या अवस्थेवरून स्पष्ट कळत होतं त्या मुलाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. ह्याची जातकुळी हे थ्रिलर जरी असलं तरी ती हू डन इट म्हणजे कोणी खून केलाय वगैरे अशा प्रकारचं ते नाही आहे. ती सूडकथा आहे आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये कुठलाही माणूस अडकू शकतो. म्हणजे या नाटकामध्ये कुरघोडी आहे, शर्यत आहे आणि 2 प्रकारची माणसं असतात. एक विचाराने तुमच्यावरती कुरघोडी करणारे आणि एक कृतीने. तर जेव्हा ती कृतीने होते तेव्हा त्याचा तुम्हाला त्रास जास्त होतो. तर ह्या नाटकामध्ये जी कुरघोडी होते ती विचार आणि कृती दोन्हीचं समन्वय साधून होते आणि ती कृतीने होणं जास्त अधोरेखित होतं. ही त्याच्यातली गंमत आहे. संजय हा परिपूर्ण अभिनेता आहे. खरं म्हणजे तो केवळ विनोदी कामं करत नाही, अधांतरमध्ये खरं तर त्याची सुरुवात ही गंभीर भूमिका करून झाली आहे. मध्ये खेळीमेळीनंतर त्यांनी तेही केलं नव्हतं. शिवाय लोकेश गुप्ते आणि शर्वरी लोहकरे, तर ही 3 प्रमुख पात्र या नाटकामध्ये आहे आणि तिघांची आपापसातली अत्यंत गमतीदार अशी शर्यत आहे. अभिजित गुरुने हे नाटक लिहिलं आहे आणि ती मला फार इंटरेस्टिंग वाटली. नाट्यरंजनमध्ये आज आपण 3 पायांची शर्यत या नाटकातील कलाकारांसोबत केलेली बातचीत आणि त्यांच्या अभिनयाची खास झलक पाहिलीत. या नाटकाबद्दलची आपली मतं आणि प्रतिक्रिया नक्की लिहा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच मराठी रंगभूमीवरील बित्तम बातमी जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी अमेय वाघ. तुम्ही बघताय राजश्री मराठी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राजश्री मराठी.